चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते आहे. एक मोठा सामना आजच्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये एक मोठा सामना पाहायला मिळतोय. पुढील बॉल रुपेश ऑन द ऑफ खेळायचा होता. भरपूर पेसचा वापर केला होता या बॉलवरती. गोलंदाज सज्ज रुपेश गवते. अजय ओहो चांगला फटका. वाह पाहू शकाल क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर. कॉपी बुक स्टाईलने बॉलला फिनिश केलाय. पहिला वार आला अजय गवतेचा. शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाची धावसंख्या 4. तीन बॉलचा खेळ झालाय. 4 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या बॉलवरती खातं ओपन करतोय फलंदाज अजय गवते. पुढील बॉल रुपेश च्या माध्यमात हा पाहू शकाल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. तू शेर ते मी सव्वा शेर. क्लीन बोल्ड केलाय अजय गवतेला. लागलेला 4 वरती पहिला धक्का शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाला. फलंदाज बाद. चार वरती पहिला धक्का लागलेला पाहायला मिळतो. नवीन बॅटर विलास पागी. शिवन्या स्पोर्ट्स धामणी विपक्ष एमजे स्पोर्ट्स केवी स्पोर्ट्स वारलीपाडा. एक मोठा सामना पाहायला मिळतोय. यापुढे होणारा सामना ओमसाई भोसपाडा विपक्ष संघर्ष ओमसाई भोसपाडा विपक्ष समर्थन काठीचा बाडा. भोसपाडा विपक्ष काठीचा बाडा नेक्स्ट मॅच. त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रणिते सन्माननीय आदरणीय जाणूजी हिरवे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. जाणूजी हिरवे साहेबांचं इथे शुभागमन होत आहेत. आपलं सहर्ष स्वागत. या बॉलमध्ये प्रचंड वेग होता. राऊंडची चान्स. वाईट बॉल आणि बाईच्या स्वरूपात एक धाव सुद्धा येईल. टोटल 2 धावा धाव फलकामध्ये येतील. गोलंदाज रुपेश. बॅटिंगला निलेश पागी. स्ट्राइक रोटेट पाहायला मिळते या बॉलवरती. प्रचंड वेग होता. काय गोलंदाजी हाताळली आहे रुपेश गवतेच्या मार्फत. तेच तर्रार वेगावर स्वार होणं म्हणजे क्रिकेट आणि त्या वेगावरती स्वार होतोय हा गोलंदाज रुपेश गवते. गोलंदाज सज्ज रुपेश. बॅटिंगला निलेश पागी. एक गडी 6. आडव्या बॅटने मिस टायमिंग चोक फटका फसला निलेश पागीचा. बॉल मात्र डाऊन द लेग साइड. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. या बॉलवरती निलेश पागीच्या बॅटमध्ये संघर्षमय करणारा आलेला आहे. चौकार.
एक गडी बाद धावसंख्या हा पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. या ओव्हरमध्ये अजय गवतेची विकेट देखील आली आहे. या ओव्हरमध्ये निलेश बाकीच्या बॅटमध्ये चौकार देखील आला. षटक क्रमांक पहिला समाप्त. एक गडी बाद 10 धावा आल्यात. दुसऱ्या षटकात झाले सुरुवात. गोलंदाज येतोय रोहित निखळे. पुढील बॉल गोलंदाज सज्ज. उडवलाय बॉलला. मिस टायमिंग फटका फसलेला पाहायला मिळतोय. फिल्डर आलेत. झेल यशस्वीरित्या कंप्लीट केलेला पाहायला मिळतोय. लागलेला हा 10 वरती दुसरा धक्का. फलंदाज विलास पागी. बॅक टू पविलियन. धावसंख्या धाव फलकाव 2 गडी बाद 10. दुसरा धक्का लागलेला पाहायला मिळतो. नवीन बॅटर कल्पेश पागी. योगेश टेनिस क्रिकेट .in च्या मार्फत जुळलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. लहानू सद्गुरू यांचं येथे केली ते शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत या आदिवासी चषकाच्या मार्फत. आपलं सुद्धा वेलकम लहानू सदगिरी साहेब. आपलं सुद्धा वेलकम. नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या शॉप मधून होतीये. थँक्यू सो मच लहानू दादा सदगीर. जाऊया मॅच कडे. चांगला स्लाइस केले बॉलला. एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. मॅच मात्र कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. कित्येक वर्षांपासून पाहू शकाल 2 ते 3 वर्षांपासून हा बॅटल पाहायला मिळालाय. धामणी आणि वारलीपाडा. शिवन्या स्पोर्ट्स धामणी विपक्ष एमजे स्पोर्ट्स केवी स्पोर्ट्स वारलीपाडा. 2 गडी बाद 11 रोखून ठेवलाय. थांबून ठेवलाय. आता मात्र बॅटिंगला निलेश पागी. शांत बसून चालणार आहे निलेश पागीला देखील. गोलंदाज सज्ज. रोहित बॅटिंगला निलेश पागी. आडवा बॅटने चांगला फटका. क्रॉस बॅटने फटका चांगला आहे. तिकडे आउटफील्ड खूपच फास्ट आहे. बॉल निघून चाललाय. बॅकवर्ड स्वरले ग बाउंड्रीच्या बाहेर. आदिवासी चषक चौकार. पुढील बॉल. याही बॉलवरती लॉफ्ट केलाय. खेचून मारलाय. फेकून दिलाय. बॉल चला या सिरीज आउट ऑफ द पार्क. कल्पेश पागीच्या बॅट मध्ये द ब्रँड ऑफ धामणी चालाय. बिग वन मल्टी मॅक्झिमम षटकार.
22 झाल्या धावा. याही बॉलवरती उडवलाय. बॉल आकाशाला गवस निघालणारा फटका पाहू शकाल. हाय हँडसम. जितकी जास्त उंची तितकं लांब अंतर. बॉलला केलंय छुम अंतर. कल्पेश पागी थांबेल तो कसला कल्पेश पागी. बॅक टू बॅक 2 मॅक्झिमम आलेत. 2 ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट. धावसंख्या 2 गडी बाद 28. दोन ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकामध्ये 2 कडे 28. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. मागच्या ओव्हरमध्ये 2 मॅक्झिमम कल्पेश पागीच्या बॅटमधून आले. 2 गडी 28 धावा. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज सूरज भवर. तिसरा स्पेल हाताला आलेला पाहायला मिळतोय. टाकलेला बॉल टोक रशिंग यॉर्कर होता. या बॉलवरती चांगली लेंथ लाईन पाहायला मिळते गोलंदाज सूरज भवरच्या मार्फत. पहिल्या बॉलमध्ये एक सिंगल. हा बॉल डॉट. 2 गडमध्ये 29 धावसंख्या शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाची पाहायला मिळते. अजय गवते मात्र स्वस्तात बाद झाला. त्यानंतर विलास पागीची विकेट. त्यानंतर मात्र निलेश आणि कल्पेशने मात्र पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम केलं गेलंय. याही बॉलवरती ओव्हरपिचचा बॉल होता. इथे रनआउटची चान्स. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचे आहे. कॉलिंग 2 ट्रेन्स एकाच पटरीवरती. 2 गाड्या समोरासमोर आणि अपघात पाहायला मिळतोय. निलेश पागी आणि कल्पेश पागीच्या मार्फत 2 ट्रेन एकाच पटरीवरती समोरासमोर. फलंदाज होईल बाद. एमजे स्पोर्ट्स केबी स्पोर्ट्स बार्लीपाडा संघाला भरपूर सारा शुभेच्छा. प्रकाश भगत साहेबांकडनं आलेला आहेत. डीजे स्पोर्ट्स मिंगलपाडा संपूर्ण मंडळाकडनं भरपूर सारा शुभेच्छा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. नवीन बॅटर सूरज पाहायला मिळतोय. कल्पेश पागी मागच्या बॉलवरती. निलेश पागी खराब कॉलिंगच्या जोरावरती पाद होताना पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे गॅपमध्ये. 2 फिल्डरला भेदून चाललाय बॉल. मस्तक पे दस्तक देत या बॉलवरती कल्पेश बागीच्या बॅटमधनं 1 मोर चौकार. ओमसाहेब भोजपाडा टीमचे कॅप्टन आणि समर्थन काठीचे पडा टीमचे कॅप्टन. आपण संपर्क साधायचा आहे. ओहो यावर मात्र डाऊन द फटका सजवायचा होता. चुकी करणार आहे रोहित. झेल पकडला जातोय. संपला बॅटर. कल्पेश पागीचा खेळ. धावसंख्या पाहायला 33.
4 गडी बाद धावसंख्या 33 पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते फलंदाज गणेश धावड. फुलटॉस बॉल हॅमट केले स्वतःला. चांगला फटका आहे गॅप मध्ये. एक धाव कमले. दुसऱ्या धावासाठी कॉल दिलाय गणेश धावडच्या मार्फत. 2 धावा जॉईन होतील. तिसऱ्यासाठी जात आहे. तिसरी धाव देखील कंप्लीट होती आहे. चौथ्यासाठी गणेश धावड धावतोय. चौथी देखील कंप्लीट होताना पाहायला यशस्वीरित्या 4 धावा हा चौकार झालाय धावून. यस मुनेश गवते आलाय चौथं षटक हाताळण्यासाठी. 4 गडी बाद 37 धाव संख्या. शेवटचं षटक असेल डेथवर स्पेशलिस्ट. गोलंदाज मुनेश गवते. बॅटिंगला असेल सूरज. भरपूर पेसचा बॉल. रन्स मिळतील. एकावर एक फ्री. बाय 1 गेट 1. एकावर एक फ्री. रन्स मिळतील. रन किती मिळतील या बॉलवरती. बॉल अडवण्याचं काम केलंय. वाईड बॉल आहे. वाईड +3 टोटल 4 धावा धाव फलकावरती. एक्स्ट्रा रन्स महागात पडू शकतात. धावसंख्या 4 गडी बाद 41. लेथ लाईन खरा पहाडमध्ये बंटी शेठ दाभाडे यांचा देखील इथे शुभागमन झालाय. आपलं सुद्धा मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या मार्फत. सज्ज पाठीला आता गणेश धावड पाहायला मिळतोय. 4 गडी बाद 41. आदिवासी चषकाचा थरार यापुढे होणारा सामना पाहायला मिळेल. ओमसाहेब भोसपाडा विपक्ष समर्थन काठीचा वाडा. आपण या इनिंग नंतर टॉस साठी रिपोर्टिंग करा कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. पुढे टाकलेला बॉल उडवलाय. बॉलला मिस टायमिंग. झेल मात्र यशस्वीरित्या कंप्लीट होती आहे. आणखी एक धक्का लागलाय गणेश धावड ला. जावे लागेल पैलू मध्ये. 41 वरती 5वा धक्का शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाला. पाच गडी बाद 41. नवीन बॅटर अविनाश पाहायला मिळतोय. वाईड बॉल. वाईड बॉलच्या साईडने धाव फलकावरती.
5 गडी बाद 42. मुनेश गवते पाहायला मिळतोय. बॉल एकच बॉल हाताळलाय, तब्बल 5 धावा खर्च गेल्यात. गोलंदाजाच्या मुनेश एमजे स्पोर्ट्स वारली एंडकडनं. या बॉलवरती चांगला होता, थोडासा गुड लेन वरती टाकलेला बॉल थेट विकेट किपर हरी निकडेच्या हातामध्ये विसावलाय. 5 गडी बाद 42. शिवन्या स्पोर्ट्स धामणी. गोलंदाज मुनेश आडवा बाटणे, चांगला फटका आहे, बॉल निघून चाललाय. या बॉलवरती या सिरीज आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार अविनाशच्या बॅटमधनं कडक सडक पे कडक मारलाय. धावसंख्या 48. धाव फलकामध्ये 48 झाल्यात. षटकार आलाय अभिच्या बॅटमधनं. पुढील बॉल गोलंदाज सज्ज. मुनेश बॅटिंगला. अविनाश पुढील बॉल मुनेश बॅटिंगला. अविनाश स्लाइस करायचं होतं याही बॉलवरती. पावशल हरी निकडे त्या बॉलवरती धावतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट केली. तिसऱ्या धावासाठी जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी विकेट. फलंदाज बाद. लेग बायच्या स्वरूपात धावा आहेत. बॅटची आहे, बॅटची धाव आहे. पंच दर्शवत आहेत डीजे. गडी बाद 50. 50 ऑन द बोर्ड. शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाची धावसंख्या पाहायला मिळते 50. नवीन बॅटर भाऊ अयुवा झेलसाठी प्रकाश भगत 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर तुम्ही झेल पकडला तर 300 रुपये दिले जातील. चला प्रेक्षक राजा वर्ग 300 रुपये. अयुवा झेलसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यस गोलंदाज सज्ज. मुनेश बॅटिंगला. अविनाश काही बॉलवरती शरीराचा वेध घेणारा बॉल. लाईन चांगली आहे. डॉट बॉलची सांगता. चांगला बॉल, योग्य लाईन आलेला हा चेंडू. डॉट बॉल. शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे लवकरात लवकर. ओमसाहेब होसपाडा संघाचा कर्णधार आणि समर्थ 11 काठीचा बडा टीमचे कॅप्टन. लवकरात लवकर आपण टॉससाठी या. जो लेट त्याला थेट पॅनल्टी आहे. 2 बॉलची पॅनल्टी. 10 मिनिटं. प्रत्येक 10 मिनिटांमध्ये 2-2 बॉलची पॅनल्टी. कारण कालच हिरवे साहेबांनी सांगितलंय. ओव्हरपिचचा बॉल. डीआरएस घेतला आहे. एक्झॅक्ट झेल आहे की नक्की की बाउन्स आहे. एक्झॅक्ट चेक केला जाईल. यस रनआउटचा. चेक केला जातोय. 2-2 अँगलने, वेगवेगळ्या अँगलने मात्र चेक केला जातोय.
आउट आहे फलंदाज. चला ओमसाहेब भोसपाडा टीमचे कॅप्टन, चला आपण टॉस साठी या. बंटी दाभाडे दादांकडनं टॉस केला जातोय. 50 आणि जिंकण्यासाठी 51चा असेल टार्गेट. प्रतीक हरड टॉस कक्षामध्ये आलेले आहेत. चला ओमसाहेब भोसपाडा. चोवीस मध्ये बनवायचे 51. बंटी दाभाडे यांच्याकडनं टॉस केला जातोय. लकी ड्रॉचे कुपन मात्र वितरित केले जातात. हरेश हिरवे यांच्याशी संपर्क साधू इच्छिता आपण, पार्टिसिपेट घेऊ शकता. लकी ड्रॉचे कुपन फाडताना विकेजी शेवाळे. बंटी शेठ दाभाडे आपल्याला कॉम्बॉक्स मध्ये येण्याची परवानगी नाहीये. चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. लकी ड्रॉ साठी सायकल आहे ती मात्र त्या पाहायला मिळते आहे. कॅमेरामॅन फोकस करो. लकी ड्रॉची सायकल इथे पोहोचलेली आहे. चोवीस मध्ये बनवायचे ते कव्हर धावा. फिल्डिंग लावून घ्या लगेच. हरी आणि रवी ही जोडी पाहायला मिळते. सलामीर बॅटर. यस गुंदी मार्क मध्ये विलास पागी. विलास तयार. हरी निकडे साठी पहिलाच बॉल. लाऊड अपील केली होती गणेश धावडच्या मार्फत. बॅट आणि बॉलचा झाला नाही संपर्क. हाऊ वॉज दॅट. धावसका धाव फलकावती 0. पहिला बॉल पाटला करायचा 51चा. पाऊशाल हरी निकडे, रोहित निकडे, रुपेश गवते यांसारखे बॅटरी आमच्या याही संघाकडे आहेत. पहिला बॉल डॉट.
23 मध्ये बनवायच्या 51. येस पुढील बॉल विलास हरी निकडेसाठी पुढे टाकलेला बॉल लॉफ करायचा होता मिस स्लॅमिंग हरी निकडेचा झेल पकडला जातो यशस्वीरित्या बडी मछली जाल में गोल्डन विकेट. पहिला धक्का लागला 0 वरती तो विकेट आहे कोणाचा हरी निकडेचा. हा जल्लोष सांगून देईल विलास पागीचा. नवीन बॅटर रोहित निकडे पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती डॉट त्यानंतर आलेली विकेट. या बॉलवरती इम्प्रोवाइज केलाय चांगला फटका आहे डाऊन द लेग साइड बॉल. डाऊन द लेग साइड फटका पहा देखील आहे. मिळतील धावा 4 चौकार. एक गडी बाद धावसंख्या 4. बॉलमध्ये चांगला फटका आलाय गॅप मध्ये बॉल इनफिल्ड क्लिअर करत बॉल चालाय रोहित निकडेच्या बॅट मध्ये आणखीन एक आलाय चौकार. सदासदी हाही संघ सामना सोडणार नाहीये. ज्याही संघाचा दबदबा संपूर्ण डंका पेटलाय शहापूर मध्ये तो संघ आहे मनोज स्पोर्ट्स केवी स्पोर्ट्स वारले बडा. पण तो गोलंदाजी नक्की विलास पाकीची चांगली राहिली आहे पहिल्या 2 बॉलमध्ये. त्यानंतर मात्र चौकार डॉट चौकार. यस निलेश पागी पाहायला मिळतो त्या बॉलवरती चांगली फिल्डिंग. षटक पहिला समाप्त. तब्बल 1 गडी बाद 8. 18 मध्ये 3 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. 18 मध्ये बनवायच्या 43 धावा. एक गडी बाद आत गोलंदाज जो निलेश पागी आलाय. 18 मध्ये बनवायच्या 43 बॅटिंगला रवी. 3 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. चला थोडंसं फास्ट घ्यायचंय. आज देखील प्रमुख मान्यवर याची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आज फायनलचा थरार आहे. फायनलचा थरार आदिवासी चषकाची सांगता. आज प्रेक्षक वर्ग देखील जॉईन झालेला आहे सकाळच्या सत्रापासून. अयवा झेलसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुढे टाकलेला बॉल मिस टायमिंग
ओव्हर दी कव्हर उडवायचा होता दुसऱ्या धावासाठी, नकार दिलाय फलंदाज रवीने. एकच धाव. आता मात्र बॅटिंगला रोहित निकडे. डावखुऱ्याचा फलंदाज लेफ्ट हँड बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतोय रोहित निकडे. यस, गोलंदाज सज्जन निलेश, बॅटिंगला रोहित. या बॉलवरती वन फोर ओव्हर असं वॉर्न केलं गेलं बॅटरला. इथे मात्र हाईट फॅक्टर वेस्टेज हाईट पाहायला मिळते आहे. बीमर बॉल. नो बॉल. 3 धावा धाव फलकामध्ये जॉईन होतील. सुभाष पारदी, त्यातून बंटी दाभाडे. औषध सकाळच्या सत्रामध्ये भरपूर मेहनत घेतली जाती आहे. भरपूर त्यांची नक्की धावफल चालू आहे, कारण फायनलचा थरार आहे. सकाळच्या सत्रापासून धावफल धडपड चालू आहे. सुभाष पारदी असेल, रमेश कातवारे, अजय हिरवे, बंटी दाभाडे आणि संपूर्ण मंडळ, ग्रामस्थ मंडळ पेंडरगोल आणि संपूर्ण मंडळ आहे आदिवासी चषकाचा. भरपूर धावपळ सकाळच्या सत्रापासून पाहतोय आपण. खरंच फायनल आहे. प्रमुख मान्यवर आजही उपस्थिती पाहताना मिळेल. धावसंख्या पाहायला मिळते ती 13 झाल्यात. एक गडी बाद 13. 16 मध्ये बनवायचे 38 धावा. 16 चेंडू 38. येणार बॉल फ्री हिट असेल बॅटिंगला रवी. 16 बॉल 38 धावांची गरज. लोअर फुल टॉस होता. फ्लिक केला बॅटन पॅड मध्ये टाकलेला बॉल. फ्लिक शॉट. एक धाव कंप्लीट. एकच धाव. एका धावेने धाव फलक माझा पुढे जाते आहे. 14 आकड्यावरती. एक गडी बाद 14 धाव संख्या MJ स्पोर्ट्स KB स्पोर्ट्स वारलीपाडा संघाची. या बॉलवरती रनआउटची चान्स होती. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावासाठी जातोय. दुसरी होईल का? 2 धावा 12च्या वेगाने कंप्लीट होत आहेत. थोडासा लेझीपणा दाखवला जातोय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 16. एक गडी बाद 16 धावसंख्या. 14 मध्ये बनवायचे अजूनही 35 धावा. 14 बॉल 35 धावांची गरज. मध्ये बनवायच्यात 35 धावा. या 14 मध्ये 35. पुढील बॉल निलेश पागी. टॅप करायचा होता, नकार दिलाय. स्वतःच्या फॉल थ्रूवरती चांगले फिल्डिंग पाहू शकाल. चांगला लाईन लेन पाहू शकाल, चांगली आहे. आज समर्थ येऊन काठीचा पाडा. पाठीराखे भरपूर उपस्थित झालेत आपल्या टीमला चेअरअप करण्यासाठी. पाठीराखे भरपूर उपस्थित झालेत. प्रत्येक टीम पोहोचल्या गेल्यात. आदिवासी चषकाच्या क्वालिफाय झालेल्या आहेत. प्रत्येक टीमला मात्र सपोर्ट करण्यासाठी त्यांचा चाहता वर्ग भरपूर जमा झालेला पाहायला मिळतोय. हो, चांगला फटका इनसाइड आउट मारायचा होता. दोन धावा धाव फलक होती कंप्लीट. षटक क्रमांक दुसरा समाप्त. 12 बॉलचा खेळ झाला. एक गडी बाद 18. आता 12 मध्ये बनवायच्या 33 धावा. 16.50च्या सरासरीने धावा कराव्या लागतील.
12 मध्ये बनवायच्या 33 धावा. 12 चेंडू 33 धावांची गरज. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या. पुढील बॉल. पुढे टाकलेला बॉल. लेन लाईन चांगली पाहायला मिळते. धावसका पाहायला 1 गडी 18. पहिला बॉल डॉट. 11 मध्ये बनवायच्या 33 धावा. 11 बॉल 33 धावांची गरज. अजय गवते. कल्पेश पागी. कल्पेश पागी पाहायला मिळतोय. पाहू शकाल कल्पेश पागी. माहिती पोहोचवली जाते. ऍज अ कॅप्टन आहेत. आज साखरपुडा देखील आहे. एंगेजमेंट आहे आमच्या कल्पेश पागीची. परंतु आज मला माझ्या टीमसाठी जायचंय. मॅच खेळून मी एंगेजमेंटसाठी जाऊ शकतो. पाहू शकाल क्रिकेट महत्वाचा आलाय. गावासाठी प्रथम प्राधान्य दिलाय कल्पेश पागीच्या मार्फत. एंगेजमेंट आहे आजच्या दिवसामध्ये. त्याची साखरपुडा आहे. तो आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅच खेळण्यासाठी आलेला आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. एक गडी बाद. धावसका धावफलक 19. 10 मध्ये बनवायच्यात 32. 10 चेंडू 32 धावांची गरज. 9 बॉल 32 धावांची गरज. नऊ चेंडू 32. थोडासा संघर्ष करत आहेत. पण तो बॅटिंगला रोहित निकडे. मोठी फटकेबाजी करावी लागेल. स्लाइस करायचा होता. एक धाव तर घेतली गेली आहे. एका धावेने धावफलक. लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते. 20. 8 मध्ये 31. संघर्ष करत आहे एमजे स्पोर्ट्स केवी स्पोर्ट वारलीपाडा संघ. एक गडी बाद 20. 7 मध्ये बनवायच्यात 31. बॉलवरती चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड. अजय गवते प्रयत्न केले तर प्रयत्नांना अपयश आलं. बॉल निघून चालाय. ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चौकार. धावसका 24. 6 मध्ये बनवायच्या 27 धावा. 6 चेंडू 27 धावांची गरज.
संतोष नडगे पाहायला मिळते गोलंदाजी मार्गमध्ये 6 मध्ये बनवायच्या 27. 6 बॉल 27. पुढे टाकलेला बॉल कॅपमध्ये बॉल आहे. सूरज धावतोय. चांगली फिल्डिंग सूरजच्या मार्फत 2 धावा कंप्लीट. 5 मध्ये बनवायच्यात 25. 5 चेंडू 25 धावांची गरज. एक गडी बाद धावसका 26. 5 मध्ये 25. 5 बॉल 25. प्रत्येक बॉल मध्ये बिगिट. प्रत्येक बॉल मध्ये बिगिट. उडवलाय बॉलला. खेचून मारलाय. फिल्डर आलेत. चांगला झेल झालाय कॅरी. यस 4 मध्ये बनवायच्यात 25 धावा. नवीन बॅटर फलंदाज आदेश. वाईट बॉल धावसका धाव फलकावरती. वाईटच्या साईड धावसका जाते 27 याकड्यावरती. 4 मध्ये बनवायच्या 24. 4 बॉल मध्ये 4 मॅक्झिमम. 4 षटकार. 4 आउट ऑफ द मार्क. 4 मॅक्झिमम मारायचे आहेत. मारायचे तर मारायचे आहेत. मैदानाच्या बाहेर मारायचे 4 बॉल. कारण बनवायच्या 24 धावा. 4 चेंडू 24. हर्षजी पवार सरांचं देखील इथे शुभागमन झालंय. द व्हॉइस ऑफ डोंगरीपाडा, द व्हॉइस ऑफ शहापूर. शहापूरचा बुलंद आवाज हर्षजी पवार सरांचा इथे शुभागमन झालेला आहे. ॲज अ आयोजक भरपूर सारी मेहनत घेतलेली आहे हर्षल पवार सरांनी. ॲज अ सूत्रसंचालक कॉमेंटेटर देखील पाहायला मिळतात या स्पर्धेसाठी. हर्षल पवार यांचं इथे शुभागमन झालंय. आपलं वेलकम. 2 गडी बाद 27. 2 मध्ये 24. पूर्णपणे बॅकफुटला संघ पाहायला मिळतोय. निलेश आणि सूरज त्या बॉलवरती जातात. पूर्णपणे विजयाची नक्कीच पाहू शकाल. आता मात्र आस लागली आहे. तो संघ आहे शिवन्या स्पोर्ट्स धामणी. अर्थात दादा सागरजी हलकुंडे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे शिवन्या स्पोर्ट्स धामणी. शेवटचा बॉल टॅप केले. बॉलला चांगला फटका आहे. यस अभिनंदन टीम इथे मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. टीम शिवन्या स्पोर्ट्स धामणी. अभिनंदन सागरजी हलकुंडे साहेब आणि हडलक देऊया इथे मात्र एमजे स्पोर्ट्स, केव्ही स्पोर्ट्स, वारली पाटा टीम. दोन्ही संघाचे नक्कीच कौतुक करतोय. सकाळच्या सत्रामध्ये नक्की लवकर उपस्थिती दाखवली.